सकल संत निर्णय मठकुंभा सादर करीत आहे श्री सद्गुरू अनंत महाराज यांच्या पारखनिष्ठ वाणीतून कबीरन भक्ती बिगारिया या साखीचा भावार्थ. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. पाच सज्जनो, आपण आज सद्गुरू कबीर साहेबांनी बीजक या सद्ग्रंथामध्ये साखी नंबर 251 कबीरन भक्ती बिगारिया कंकर पत्थर धोए अंतर में विष राखी के अमृत डारिणी खोय या साखीमध्ये दिलेले संकेत पाहू. कबीर साहेब म्हणतात, कबीरन भक्ती बिगारिया. कबीरन याचा अर्थ आहे अबोध जीव. अबोध जीव म्हणजे बोध नसणारे जीव, बोध न घेणारे जीव. कर्मी, उपासक, योगी आणि ज्ञानी या चार मार्गांनी जाणारे जे जीव आहेत, हे जीव जर जड तत्व आणि चेतन तत्व यांच्यामध्ये काय भेद आहे, या भेदाचं रहस्य न जाणणारे जे जीव आहेत, म्हणजे ज्यांना जड म्हणजे निर्जीव वस्तू आणि चेतन म्हणजे सजीव वस्तू या दोनही वस्तूंच्या गुणधर्मांचे रहस्य जाणण्याचं ज्ञान नसणं, ते अबोधी जीव. कारण जी जी जडवस्तू या जगामध्ये आहे, त्या जडवस्तूला स्वतःचे व दुसऱ्याचे ज्ञान नसते. एखादी पिंड आहे, मूर्ती आहे, स्मारक आहे, चित्र आहे, या वस्तूला मी कोण आहो, कुठे आहो, काय करीत आहो, आपणासमोर जवळ कोण आहे, काहीच कळत नाही. यांना सुखदुःख, बरे वाईट, शुभ अशुभ, हित अहिताची जाणही होत नाही आणि त्यांना काही त्याची गरजही भासत नाही. असं जे जडचेतन चे भेद रहस्य, जडचेतनांच्या भेदांचे रहस्य ज्यांना जाणता येत नाही, कळत नाही, त्याचं नाव आहे अबोधी जीव. मग यापैकी कोणी गुरुकडून उपदेश घेणारे लोक असतील, न घेणारे लोक असतील, अभ्यासू लोक असतील, अभ्यास न करणारे लोक असतील, परंतु ज्यांना याचं रहस्य जाणता येत नाही, याचं नाव आहे अबोधी जीव म्हणजे कबीरन. काय रहस्य आहे? आपण सृष्टीमध्ये, वातावरणामध्ये, जगतामध्ये पाहतो, तर या जडतत्व आणि चेतन तत्वाचं काय रहस्य आहे? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे जड तत्वांचे जे गुणधर्म आहे, त्या तत्वाला वश होऊन पूर्ण सृष्टीमध्ये जीव विचरण करीत आहे, जीवन जगत आहेत. कठोर बुद्धीचा वापर करून, कठोर होऊन जीवन जगणारे जे जीव आहेत, ते फोडफाड, तोडताड करणारे व्यवहार करत असतात.
फुटीर वृत्ती तयार करणारे, एकात्मता नष्ट करणारे, आणि मंद बुद्धी किंवा शीतल बुद्धीचा वापर करून पाहिजे तिकडे वाहत जाऊन, नको तिकडे वाहत जाऊन जीवन नष्ट करणारे व्यवहार समाजामध्ये होत आहेत. उग्र, तेज, उष्ण, उन्मत्त बुद्धी धारण करून जाळण्याचे म्हणजे नष्ट करण्याचे, जीवन नष्ट करण्याचे व्यवहार करत आहेत. आणि चंचल बुद्धी धारण करून चंचलतेने नासधूस करणे, छिन्न विछिन्न जीवन बनवणे, असे व्यवहार काही समाजामध्ये होत आहेत. आणि शून्य गाफील बुद्धीचा वापर करून पोकळी निर्माण करणारे व्यवहार या समाजामध्ये होत आहेत. हे रहस्य आहे जडबुद्धी धारण करून जीवन जगणाऱ्या लोकांचं. आणि चेतन बुद्धी धारण करून जे जीवन जगत आहेत ते जीव विवेक बुद्धीचा वापर करून नम्र, क्षमायुक्त, मधुर स्वभावांचे व्यवहार करत आहेत. यथार्थ विचारांचा वापर करून कुठेही वाहत न जाता विचारपूर्वक व्यवहार करत आहेत. स्थिर शांत बुद्धीचा वापर करून शील संपन्नतेचे आदर्श व्यवहार करत आहेत. समत्व बुद्धीचा वापर करून अभेद दृष्टीने दयायुक्त व्यवहार करत आहेत. आणि सारासार बुद्धीचा वापर करून ग्राह्य त्याज्य दृष्टीने धैर्ययुक्त अचूक व्यवहार करत आहेत. ह्या ज्या व्यवहारांच्या ज्या भिन्न दिशा आहेत त्या भिन्न दिशा व्यक्तीमध्ये, समाजामध्ये, जगतामध्ये का तयार होत आहेत याचं रहस्य न जाणणारे जे जीव आहेत, जगातील जी ही शाश्वत व्यवस्था आहे, व्यवहार आहे, कार्यपद्धती आहे, त्यांचा भेद न जाणणारे जे जीव आहेत त्याचं नाव आहे अबोधी जीव, अबोधी लोक, अबोधी माणसे. याला म्हटलं आहे कबीरनं. साहेब म्हणतात कबीरनं अशा लोकांनी आपल्या व्यक्तिगत किंवा सामाजिक जीवनामध्ये जे जीवन नष्ट करणारे व्यवहार होत आहेत, तोडफोड, फोडफाड किंवा मतमतांतर तयार करणारे जे व्यवहार होत आहेत, जीवन संपवणारे जे व्यवहार होत आहेत, जीवन छिन्न विछिन्न करणारे जे व्यवहार होत आहेत, जीवनामध्ये पोकळी निर्माण करणारे जे व्यवहार होत आहेत, याचं रहस्य काय? किंवा यावेगळे नम्रता, क्षमायुक्त, मधुर स्वभावांचे व्यवहार होत आहेत, कुठेही वाहत न जाता विचारपूर्वक व्यवहार होत आहेत, शीलसंपन्नतेचे आदर्श व्यवहार होत आहेत, अभेद दृष्टीचे दयायुक्त व्यवहार होत आहेत, आणि ग्राह्य त्याज्य दृष्टीचे धैर्ययुक्त अचूक व्यवहार होत आहेत. या ज्या व्यवहाराची भिन्नता व्यक्तिगत जीवन जगताना किंवा सामाजिक जीवन जगत असताना, मग त्यामध्ये व्यावहारिक जीवन असो, धार्मिक जीवन असो, राजनैतिक जीवन असो, सगळ्या जीवनामध्ये हे जे व्यवहार होत आहे या व्यवहारांच्या भेदाचं रहस्य काय आहे हे न जाणणारे जीव आहे त्याला म्हटलं आहे कबीर साहेबांनी अबोधी जीव, कबीरनं. कबीर म्हणजे क म्हणजे काया, बीर म्हणजे व्यवहार करणारे. या शहरामध्ये व्यवहार करणारे जे अबोधी जीव आहे, रहस्य न जाणणारे जीव आहे, या लोकांनी कबीरनं. समोर लिहिलं आहे भक्ती.
भक्ती बिगारिया, बिगारिया म्हणजे बिघडवून टाकलेली आहेत, बिघाड केलेला आहे, दिशा बदलवलेली आहे. कशाची? भक्तीची. या अबोधी जीवांनी, जड चेतनांच्या भेदांचं रहस्य न जाणणाऱ्या लोकांनी, मग यामध्ये गुरुपदेशी असो, अभ्यास करणारे असो, सत्संगी असो, की पुन्हा कोणतेही जीव असो, भेद न जाणणारे जरी यापैकी कोणी जीव असतील तर त्या लोकांनी, त्या जीवांनी भक्तीचा बिघाड करून टाकला म्हणतात असता कबीर साहेब. आता भक्ती म्हणजे काय? भक्तीचे दोन प्रकार आहेत, एक जड भक्ती आणि एक चेतन भक्ती. तर समाजामध्ये दोनही भक्तीचे प्रकार चालू आहेत. जड भक्ती कशाला म्हणावं? जी जड वस्तू आहे, दगड आहे, पत्थर आहे, अष्टप्रतिमा आहे, माती, धातू, चित्र, कागद, विविध जड निर्जीव जे पिंडी आहे, मूर्ती आहे, स्मारक आहे, किंवा जडगुण धारण करणारे जे जीव आहेत, त्या सर्व जड वस्तूंची पूजा करणे, भक्ती करणे, माती, धातू, चित्र, कागद, पत्थर, काष्ट या वस्तूंचा आकार किंवा पिंड किंवा मूर्ती सजवून चमत्कारिक, आकर्षक, अवडंबर दर्शवून त्यापासून आपणाला काही मिळेल, पुण्य मिळेल, सुख मिळेल, दर्शन घडेल, कृपा होईल, आशीर्वाद मिळेल म्हणून पूजापाठ, स्नान संध्या, भक्तिभाव, आचार विचार वगैरे साधना करून जे जीव बेजबाबदारपणांनी दुसऱ्यावर जीवनांचं ओझं टाकून स्वतःला नको त्या जडमूर्तीकडे, जड वस्तूकडे स्वतःला समर्पित करून स्नान संध्या, अष्टप्रतिमेचे पूजन, ध्यान, आरती, प्रार्थना, नैवेद्य, प्रसाद वगैरे समर्पण करणे, किंवा भुगतान नसताना, सुखदुःखाची गरजही नसताना रोज त्या जडमूर्तीची व्यवस्था करणे, नैवेद्य दाखवणे, या गोष्टीकडे सारे जीव बेहाल नको ती साधना करतायत. वास्तविकता मूर्तीपूजेचा अर्थ एक, आपण मूर्तीच भावे सम्यक, म्हणजे तैशीच करावी वागणूक अभ्यासाने. हे जे राष्ट्रसंतांनी म्हटलेलं आहे, नवे सगळ्या संतांचं मत आहे, त्याकडे दुर्लक्ष करून जडभक्ती करणे, सोने, चांदी, तांबे, पितळ, जस्त, खुर, कथील, अष्टधातू, अष्टप्रतिमा यांची भक्ती करणे, याचं नाव आहे जड भक्ती. दुसरा प्रकार आहे चेतन भक्ती. चेतन भक्ती म्हणजे जिथं चेतनत्व आहे, सजीवपणा आहे, जिथं जीव आहे, त्याची भक्ती करणे. गोरगरीब, अनाथ, अपंग, निराश्रित, निराधार, अज्ञानी, अविद्याग्रस्त जीवाकडे दुर्लक्ष न करणे, किंवा कष्टकरी, श्रमिक लोकांचे शोषण न करणे, संत, महात्मे, सज्जन, गुरुजन किंवा वृद्धांची सेवाभक्ती करणे, आई, वडील, भाऊ, बंधावर दयाभाव, प्रेमभाव ठेवून रक्षण किंवा सहारा करणे, कल्याणकारी खरी गुरुभक्ती जाणून संत महात्म्यांची सेवा चाकरी
प्रेम, सहकार्य, बोध, विचारादी आचरणाने जीवन जगणे आणि स्वपरहिताचे रक्षण किंवा जबाबदारी स्वीकारणे, घेणे न शिकता देणे शिकणे, पूर्ण अष्टमहासद्गुण गुणांनी जीवन जगून स्थिर शांत जीवन बनवण्याच्या मार्गांनी यथोचित प्रयत्न करणे, अशा जीवन जगण्याला किंवा अशा पद्धतीला, अशा उपासनेला, अशा सेवेला, अशा भक्तीला चेतन भक्ती म्हटले आहेत, की जी जीवाचे कल्याण आणि हिताचे दृष्टीने जीवन जगणे ही चेतन भक्ती. तर हा जो भक्तीचा भेद आहे, चेतन भक्ती आणि जड भक्ती, याचंही रहस्य न जाणता कबीरन भक्ती बिगारिया. साहेब म्हणतात, हे सर्व साधनांचा खूप बिगाड करून, अस्ताव्यस्त जीवन वातावरण व्यवस्था खराब करून, श्रम, पैसा आणि वेळेचा अपव्यय करून, शोषक आसुरी विचार व मार्ग अवलंबून सगळा बिघाड करून जीवन जगत आहे. कबीरन भक्ती बिगारिया. का बिघडली आहेत? कंकर पत्थर धोय यांच्या भक्तीमध्ये वरील प्रकारची जी जडभक्ती आहे, जडाध्यास आहे, तो जडाध्यास टिकवून ठेवणे. कारण भक्ती करीती उपराटे, कोण जाणे खरे खोटे. जडावरणाच्या गाफिलीनी अनेक पडदे टाकून, दुरावा निर्माण करून, नको ती विस्मयकारिक चमत्कारिक जाळे निर्माण करून, माणसामध्ये भेददृष्टी निर्माण करून, मतवाद निर्माण करून सारी व्यवस्था ढासळून टाकली आहे. कंकर पत्थर धोय. कबीर साहेब म्हणतात की त्यामुळे झालं काय, भगवान श्रीकृष्णांनी जसा उपदेश अर्जुनाला केला की बाबा रे, मी भूता माझी नाही, भूते ना माझे ठाई, या खुना तू काही विसरू नको गा पार्था. धातू प्रतिमेमध्ये किंवा जलदेवतेमध्ये, अग्निदेवतेमध्ये, वायुदेवतेमध्ये किंवा जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळ्या ठिकाणामध्ये सर्व ठाई देव मानणारे जे जीव आहेत, या लोकांना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, बाबा रे, मी या पंचभूतामध्ये नाही, अष्टधातूच्या प्रतिमेमध्ये मी नाही, जलामध्ये मी नाही जलदेवता मानायला, अग्नीमध्ये मी नाही आहे अग्निदेवता मानायला, वायूमध्ये मी नाही आहे वायुदेवता मानायला, आणि आकाशामध्ये सर्वांग व्यापून मी नाही आहे, जळीस्थळी काष्टी पाषाणी नाही आहे. भूते ना माझ्या ठाई, मी भूता माझी नाही, या खुना तू काही विसरू नको गा पार्था. जे सर्व निर्जीव आहेत त्यांच्या पूजापाठादी साधना, तीर्थ, होमहवन, यज्ञयाग, वास्तुपूजन, घटस्थापना वगैरे जे काही जीव करत आहे, कबीर साहेब म्हणतात त्यामुळे झालं काय की अंतर्मे विषय राखी के. कबीरन भक्ती बिगारिया, कंकर पत्थर धोय, अंतर विषय राखी के. अशा प्रकारे अबोधी जीवांनी भक्तीचा बिघाड करून अंतर्मे विषय राखी, अंतर्मेमध्ये अंतःकरणात मनामध्ये अशा प्रकारे जळध्यासाचे विषारी विचार सुरक्षित ठेवून, मनामध्ये मलिनतेचे विचार, बुद्धीमध्ये विक्षिप्त पागलपणांचे निर्णय, चित्तामध्ये चंचलतेचे व अस्थिरतेचे व्यवहार आणि अहंकार असल्यामुळे उन्मत्ततेचे व उग्रतेचे वातावरण निर्माण करून
विनाशकारी, भयग्रस्त, चिंताग्रस्त, शोकग्रस्त, अविद्याग्रस्त वातावरण व रहाटी सुरक्षित ठेवून चमत्कार, अवडंबर, अंधश्रद्धा, अंधभक्ती, अंधराहाटी या सर्व दृष्टीनं रूढी परंपरागत साधना राखून जतन करून ठेवित आहेत. अंतर में विष राखी के. त्याच्यामुळं काय झालं मग? अमृत डारिणी खोय. अमृत याचा अर्थ आहे मृतप्राय नसणारे, नष्ट न होणारे, साथ न सोडणारे. अमृत डारिणी खोय. डारिणी याचा अर्थ हरवून, गमावून, नष्ट करून. खोय म्हणजे गमावले, डारिणी मी फेकून दिले. तर अमृती डारिणी खोय म्हणजे मृतप्राय नसणारे, जे सर्वभूत हितरत वसुधैव कुटुंबकम अशा व्यवस्था टिकवून ठेवणारे किंवा जडचेतनांचे रहस्य जाणणारे किंवा समत्व दृष्टींनी अभेद वृत्तीचे वातावरण निर्माण करणारे, जिवंत विचाराचे स्वस्वरूप ज्ञान किंवा सत्य विचारशील दया धीरज या सद्गुणाला दूर केला आहे. अमृत गमावून, हरवून, नष्ट करून, जीवनातून, समाजातून, वातावरणातून, जगण्यातून काढून टाकले आहेत असे विचार, ही समज, हे रहस्य. मनुष्यपदावरून नष्ट भ्रष्ट होणारे आचारविचार, स्वतंत्रतेचे, स्वाधीनतेचे, शीलसंपन्नतेचे जीवन या जीवांनी काढून टाकले आहेत. कोणत्या? अबोधी जीवांनी. कबीरनं भक्ती बिगारिया, कंकर पत्थर धोय, अंतर में विषय राखी के, अमृत डारिणी खोय. अशा प्रकारे साहेब म्हणतात की जो बालक खेले झुंझुना सो बालक हम नहीं, हम लेवे सत का सौदा, पाखंड पूजत नाही. कबीर साहेब म्हणतात, अरे सज्जनांनो, या सर्व गोष्टीचा विचार करा. कबीरनं भक्ती बिगारिया, कंकर पत्थर धोय, अंतर में विषय राखी के, अमृत डारिणी खोय. मनुष्य देहामध्ये येणारे जे जीव आहेत, या जीवांनी आपल्या अंतःकरणामध्ये विषमय जीवन बनवून भक्तिमय जीवनाचा नाश करून विषमय जीवन बनवून, जो बालक खेले झुंझुना सो बालक हम नहीं, हम लेवे सतका सौदा, पाखंड पूजत नाही. जे विषमय जीवन बनवणारे लोक आहेत, त्या बालकाप्रमाणे जसा लहान बालक त्याच्या हातात झुंझुना दिला का रडणारा बालक हसायला लागते. त्याला वाटते झुंझुना सर्वस्व काही आहे. परंतु तो झुंझुना रडणाऱ्याला हसवते, पण त्या हसण्यामध्ये रडण्याचा अंतर्भाव ठेवून राहते. साहेब म्हणतात, हम लेवे सत्का सौदा, आम्ही सत्याचा सौदा करतो, पाखंड पूजत नाही. म्हणून सज्जन, हितेच्छुक, जिज्ञासू, सारग्राही जीवांनी हे संतवचन लक्षात घेऊन जडभक्तीचा पूर्णतः त्याग केला पाहिजे आणि चेतन भक्तीकडे लक्ष दिलं पाहिजे. चेतन भक्ती केली पाहिजे. स्वपरहितार्थ जीवन सुरक्षित स्थिरशांत राहील याची खबरदारी घेऊन कल्याणास पूरक आचार, विचार, व्यवहारांनी योग्य व उचित जीवनाचे क्षण वेचले पाहिजेत. अमोलिक संधी वाया देऊ नये, घालवू नयेत. जो तो आया जगत में तो ऐसा कर लेहू, कर साहेब की बंदगी और भूखे को कचू देऊ. या दोन गोष्टी सज्जनांनी, हितेच्छुक जीवांनी लक्षात घेतल्या पाहिजे. कर साहेब की बंदगी, साहेब म्हणजे स्वामी, ज्ञानी, कल्याणकारी जीव, सद्गुरू, संत यांच्या चरणी नतमस्तक व्हा. आणि जे गरजू लोक आहेत
जे का रंजले गांजले त्याशी म्हणावे आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अशा प्रकारे अधिकारी पात्र जे जीव आहेत त्यांना ज्ञानांच्या विचारांचं मौलिक उपदेश करा, हितांचे कल्याणाचे संकेत द्या. या गोष्टी आपण आपल्या जीवनात नित्य सदोदित सातत्याने ठेवणं याचं नाव भक्ती आहे. स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते. स्वतःच्या स्वरूपांचं अनुसंधान गाठण्यासाठी नतमस्तक होणे, जीवन समर्पित करणे, स्वस्वरूपाचं ज्ञान घेऊन स्वरूपस्थितीवर जागृत राहणे, जागर राहणे, विचलित न होणे, यासाठी भक्ती मार्ग आहे. निर्जीव दगडाची काय करशी सेवा, तो तुझे निर्दैवा देईल काय. किंवा धातू पाषाण मृतिका चित्रलेप काष्ट देखा, तेथे देव कैसा रे मूर्खा भ्रांती पडली. अशा प्रकारच्या संतांच्या अनुभूती ज्या आहेत, अनुभव जे आहेत, त्या अनुभवांचा सारासार विचार जिज्ञासू सार ग्राहकांनी केला पाहिजे. गुरुभक्ती कर देत है सकल पाप को नाश, जैशी चिंगी आग की पडी पुरानी घास. इत्यंभूत संत वचनांचा विचार करून जेवढी काही जळभक्ती आहे, निर्जीव वस्तू आहे, त्या निर्जीव वस्तूपासून काही प्राप्त होते, पुण्य प्राप्त होते, दर्शन होते, सुख मिळते. असा जो अंतर्भाव आपल्या मनामध्ये आहे तो भाव मनातून काढून टाकला पाहिजे. कारण कोणतीही निर्जीव वस्तू सजीव जीवाला सुख किंवा दुःख देऊ शकत नाही, मार्ग दाखवू शकत नाही, हित करू शकत नाही, अनहितही करू शकत नाही. म्हणून ही जी जळभक्ती आहे, जळभक्ती काढून जळाध्यास मिटवले पाहिजे आणि चेतन भक्तीचा स्वीकार करून संत महात्म्यांची, सद्गुरूची अहोरात्र सेवा केली पाहिजे. त्यांच्या वचनांचा स्वीकार केला पाहिजे. त्या वचनांनी आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणला पाहिजे. स्वतः स्थिर पद प्राप्त करून अनेक जिज्ञासू जीवांना स्थिर पदाकडे वाटचाल कशी करावी याचे यथोचित संकेत देत गेलो पाहिजेत. मनुष्य देहामध्ये आलेल्या जीवांनी पूर्ण क्षण उचित जीवननिर्वाह आणि स्वस्वरूप स्थिती या दोन गोष्टीसाठी पूर्ण जीवनाचे क्षण वेचणे म्हणजेच भक्ती होय. या व्यतिरिक्त कल्पना किंवा साधना करून जर आपण जीवन जगलो तर त्याला कोणी संतांनी भक्ती म्हटलेलं नाही आहे. तो अभक्तीचा, अंधभक्तीचा, अंधश्रद्धेचा प्रकार आहे. म्हणून ही अंधश्रद्धा, अंधभक्ती, अंधराहाटी, अवडंबर, चमत्कार याला याचे आहारी न जाता प्रत्येक हितोच्चुक जीवांनी संतांनी दिलेल्या कल्याणकारी किंवा स्वहितांचे संकेत जे आहेत त्या संकेताकडे प्रत्येक सज्जनाने लक्ष देऊन आपलं जीवन कृतार्थ केलं पाहिजे. असा मौलिक संदेश कबीर साहेबांनी आपल्या 251 नंबरच्या साखीमध्ये दिला आहे. भक्ति भक्ति क्या करते हो, भक्ति में भी धोखा है, विना आचरण चरित्र पावे सारी भक्ती खोका आहे. या वचनांचा विचार करून भक्तिमय जीवन घडवा आणि कृतार्थ व्हा. जीवनातून जड भक्तीचा त्याग करा, चेतन भक्तीचा स्वीकार करा आणि आपल्या कल्याणास पूरक असे निर्वाह आणि स्थिती या दोनकडे लक्ष देऊन उचित क्षण प्रत्येक साधकांनी, जिज्ञासू जीवांनी, हितचिंतकांनी वेचा. असा या साखीचा गर्भित अर्थ कबीर साहेबांनी
आपल्यासमोर आपल्या आणि दुसऱ्यांच्या कल्याणासाठी नाना प्रकारे वचनांचे संकेत देऊन आपल्यासमोर ठेवलेले आहेत. त्याचा आपण सर्व विचार मननीय ठेवू. यासाठी ही 251 नंबरची साखी खूप महत्त्वाची आहे. कबीर साहेबांनी बीजक सद्ग्रंथामध्ये अनेक प्रकारे अभिलाष साहेबांनी, रामरस साहेबांनी, रामस्वरूप साहेबांनी, अनेक पारखी संतांनी जीवाच्या हितासाठी बारीक बारीक सूक्ष्म विवेचन केलेलं आहे. त्याचा अभ्यास करा. अभ्यास करून चिंतन मननीय ठेवा आणि आपल्या हितासाठी प्रत्यक्ष वेचा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.